नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज गुरुपौर्णिमा स्पेशल रोट बनवणार आहे। यासाठी साहित्य घेतलेलं आहे। अर्धी वाटी पाणी घेतले, 1 वाटी गूळ, बडीशेप आणि विलायची घेतलेली आहे, खसखस, खोबरं घेतलेलं आहे, खारीक बारीक कट करून घेतली, खडीसाखर घेतलेली आहे, तर तूप घेतलेलं आहे आणि थोडंसं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे वरून लावण्यासाठी। काजू बदाम 4 ओळी आणि मनुके घेतलेले आहेत आणि पिस्ता घेतलेला आहे। सुरुवातीला गुळाचा पाक तयार करायचा आहे। इथे पाणी टाकलेलं आहे, गूळ टाकलेला आहे, तर गूळ वितळण्यासाठी ठेवायचे। तर याला कोणतीही चाचणी बनवायची नाही, गूळ वितळेपर्यंतच उकळू द्यायचे पाणी आणि गॅस बंद करायचा आहे। तर इथं एका बाजूला मी बडीशेप गरम करून घेतलेली आहे आणि सुरुवातीला खडीसाखर थोडीशी अशी मोठी मोठी वाटून घ्यायचे, जास्त बारीक करायचे नाही पावडर। तर इथं बडीशेप मी गरम केलेली आहे, थंड करून मोठी मोठी वाटून घ्यायची, विलायची आणि बडीशेप। तर इथं मी ड्रायफ्रूट सगळे बारीक करून घेतलेले आहेत। तर इथं मी रवा गहू वलवून गिरणीतून मोठा मोठा असा रवा तयार करून आणलेला आहे। तर 3 वाट्या रवा घेतलेला आहे, खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, 2 चमचे खारीक टाकायचे ह्याच्यामध्येच, तर खडीसाखर, सर्व साहित्य ह्या रव्यामध्ये टाकून घ्यायचे। बडीशेप टाकलेली आहे। तर आता ही काजू बदाम आणि मनुके सर्व एकत्र करून बारीक करून घेतलेलं आहे, सर्व ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। मिल्क पावडर टाकायचे, तर इथं मी 2 चमचे मिल्क पावडर टाकलेलं आहे। तर दुधाचा वापर करायचा नाही, कारण रात्री मी ही पीठ एकजीव करून मळून ठेवणार आहे रवा, आणि सकाळी बनवायचे। चवीनुसार मीठ टाकायचे। आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे आणि 2 चमचे तूप टाकायचे ह्याच्यामध्ये, मिक्स करून घ्यायचे। तर आता इथं गूळ वितळलेला जी पाणी आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि रवा एकदम छान असं ओलवून घ्यायचं आहे। असं घट्ट उंडा बनवायचा नाही, अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचे। तर आता सर्व गुळाचं पाणी मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीचं एकदम रवाळ असं मिश्रण तयार झालेलं आहे, तर बघू शकता। तर आता ही रात्रभर असं झाकून ठेवायचे। तर तुम्हाला सकाळी उठून दाखवता एकदम मऊसूद असं भिजलेला आहे रवा। तर घरी रवा काढल्यामुळे थोडासा मोठा असतो आणि भिजायला पण वेळ लागतो, यासाठी मी रात्रभर भिजण्यासाठी ठेवलेलं होतं। तर 1-2 चमचे दुधाचं टाकायचे आणि एकदम एकजीव करून घ्यायचे। तर आता मी रोट बनवण्यासाठी 1 मूठभर असं ह्याच्यातलं मिश्रण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे आणि पोळपाटावर थापून घ्यायचे। तर अशा पद्धतीने तळहाताने दाबून घ्यायचे आणि गोल आकारामध्ये रोट तयार करून घ्यायचे। तर दोन्ही बाजूने अशा पद्धतीनं रोट तयार करून घ्यायचा आहे, तर बघू शकता। तर आता मी इथं खसखस आणि खिसलेलं खोबरं वरच्या बाजूला लावून घेणार आहे। तर दोन्ही बाजूला खसखस आणि खोबरं लावल्यामुळे एकदम छान असे रोट तयार दिसतात। यामुळे मी दोन्ही बाजूला एकदम असं हाताने दाबून खसखस लावलेली आहे। तर एखाद्या बेलनं असं फिरवलं तरी चालतं याच्याहून। तर अशाच पद्धतीने मी सर्व रोट तयार करून घेणार आहे। तर बघू शकता एकदम छान असे रोट तयार झालेले आहेत। तर आता मी तुपामध्ये भाजून घेणार आहे। तर गॅसवर तवा ठेवायचा आहे। तर रोट बनवण्यासाठी वेगळा असा मातीचा तवा असतो,
तर माझ्याकडे नाही तर मी नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे. तर याला तूप लावायचे. 1 चमचाभर तूप मी तव्यावर फिरवून घेणार आहे. तर 3 ते 4 याच्यावर रोट भाजून तयार होतात एकदाच. तर गॅस मध्यम ठेवायचा आहे, जास्त मोठा पण नाही आणि कमी पण नाही. आणि भाजताना रोट काळजी घ्यायची, खालचा भाग पूर्ण भाजल्यावरच चमच्यानं उलटून घ्यायचे, कारण रोट मोडण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी खमंग असं भाजून घ्यायचे. तर मी सर्व रोट तुपामध्येच भाजून घेणार आहे. तर बघू शकता एकदम खमंग असे रोट तयार झालेले आहेत भाजून. अशाच पद्धतीने सर्व रोट मी भाजून घेतलेले आहेत. तयार झालेले आहेत सर्व रोट. तर तुम्हाला एक मोडून दाखवणार आहे. तर एकदम छान आणि खुसखुशीत असे तयार झालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.